त्या ठिकाणी आता 12ब मधून उमेदवारी करतात स्वच्छ प्रतिमेचे। आता मला तुम्ही सांगा, जी नावं मी या ठिकाणी घेतले याच्यामध्ये कुणी गुंड होतं का? ताबा गँग मधलं कुणी होतं का? याच्यामध्ये कुणी सावकारी करणारा व्यक्ती आहे का? हे कोण आहेत? हे तुमच्यातले काही लोक आहेत। मी तर तिथं काम करण्यासाठी आहेच, मी कुठे काय पळून जाणार नाही, पण माझ्यात आणि तुमच्यात शहराच्या विषयासाठी चांगले नगरसेवक निवडून यावेत यासाठी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत। जर हे साध्या कुटुंबातले असतील तर तुमच्या अडचणी त्यांना समजणार आहेत। नाहीतर भाजपचे उमेदवार जर आपण बघितले, याच्यामध्ये 3 सावकार आहेत, 1 ठेकेदार आहेत, एकाचा धंदा मटक्याचा धंदा आहे, एकाचा कुठं ताबा गँगचे 3 पदाधिकारी आहेत, त्यानंतर एक तर दबंगगिरीमध्ये लय फेमस आहे, म्हणजे त्यांच्यातले 9 लोक अशीच ताबा गँग नाही तर गुंडाशाही करणारे नाही तर आवाज दाबणारे। मी तुम्हा सर्वांना विचारतो, आपण गेले 6 वर्ष काय प्रयत्न करतोय की आपलं जामखेड हे विकसित जामखेड आणि सुरक्षित जामखेड झालं पाहिजे, बरोबर का नाही? इथं तुम्ही राहता, महिला राहतात, वडीलधारी राहतात, युवा राहतात। मग आता या लोकांना कुठेतरी चांगली सेवा मिळावी, सुरक्षित राहावेत यासाठी गेले 6 वर्ष आपण प्रयत्न करतोय। मी म्हणतो म्हणून नाही, पण एकदा विचार करा, 2019च्या आधीचं जामखेड आणि 2019 नंतरचं जामखेड याच्यामध्ये काय फरक झाला का नाही झाला? काही लोकांच्या सवयी असतात, जसं कुत्र्याची शेपटी वाकडी असते, त्याला सरळ करायला थोडासा वेळ जातो, आणि ती सरळ होत नसेल तर एकच त्याला पर्याय लागतो, त्याला आपल्याला ती शेपटी कापावी लागते। त्यामुळे मोठ्या लोकांची शेपटी आता आपण कापलेली आहे, जे दबंगगिरी करायचे। आता चिलीपिली दबंगगिरी करणारे लोक आपल्या जामखेड शहरामध्ये आहेत, आणि त्याच्यातल्या बहुतांश लोकांना भाजपली आता तिथं संधी दिलेली आहे। आता तुमच्या हातामध्ये आहे, मी माझ्या हातामध्ये जे होतं ते त्या ठिकाणी वापरून मोठी गुंडाशाही तिथं संपवण्याचा प्रयत्न केला। आता खऱ्या अर्थाने आपल्या शहरातली गुंडाशाही जर संपवायची असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून योग्य उमेदवार निवडून देऊन ती गुंडाशाही आपल्या सर्वांना त्या ठिकाणी संपवायची आहे। जे नगराध्यक्ष आहेत भाजपचे, त्यांच्या विरोधात काल पोलिसांमध्ये कुणी ती तक्रार केली, सावकारकीची तक्रार केली। अरे भारीच आहे, हे तर निवडून येणारच नाहीत भाजपचं कुणी, पण तरी सुद्धा घटकाभर धरा त्यांच्या स्वप्नामध्ये हे निवडून आले। तर हे काय स्वप्न बघायला लागलेत? हे 180 खोल्या ज्या आपण बांधल्यात ना मार्केटच्या, त्या कोणासाठी हे बांधल्यात? तर तुमच्या सर्वांसाठी गाळे बांधलेत। म्हणजे कोणासाठी? गरिबासाठी बांधलेले, युवांसाठी बांधलेले। त्या भागामध्ये जे लोक आज काम करतात आणि उद्या त्यांना तिथून हटवलं जाईल, त्या लोकांना आज गाळ्यामध्ये संधी मिळावी यासाठी 180 गाळे तिथं आपण बांधलेले आहेत। पण हे भाजपचे लोक स्वप्न बघायला लागलेत की 5-5 आपण वाटून घेऊ, एका गाळ्याची किंमत 30 लाख रुपये, 5-5 म्हणजे एक लोक किती वाटणार? 1.5 कोटी रुपये वाटणार। हे यांची स्वप्न। आमचं स्वप्न काय? सुरक्षित जामखेड आणि विकसित जामखेड। आणि या महाशयांचं स्वप्न काय? हे चला आपल्यातले आपल्यात वाटून घेऊ, जागा मिळाली ताबा टाका, जर घर आवडलं ताबा टाका। 4 लोक पुढं पाठवायची, पुढे गेल्यानंतर ती कुठेतरी त्रास देतात, मग कुणीतरी सांगतं अरे या सावकाराकडे जा, तुझ्या अडचणी सुटतील। मग बिचारा गरीब माणूस त्या सावकाराकडे जातो, जो कुणी तुम्ही समजून घ्या, तर मग तो काय म्हणतो, अरे ही माणसं ऐकणार नाही, पण थोडंफार मी बोलून बघतो, आणि मग 10 लाखाची तुमची जमीन 2 लाखाला त्या ठिकाणी घेतली जाते। 8 लाखाचं नुकसान हे तुमच्या सर्वांचं होतं। अहो काय तर माशे असेत, फॉर्म भरण्याची वेळ आणि त्याच दिवशी त्यांच्या परिवारातले लोक काय मोठा पराक्रम करत होते, तर जॉगिंग करत होते। म्हणलं कुठं जॉगिंग करत होते? तर रस्त्यावर, आणि हातात काय होता? तो कोयता होता। म्हणजे भाजपच्या उमेदवारांचे पुतना का मुलगा का कोण मला माहित नाही, काय पराक्रम करत होता, 4 दिवसापूर्वी कोयता घेऊन कोणाच्या तरी पाठीमागे त्या माणसाला मारण्यासाठी तिथं पळत होता। म्हणजे पुण्यामध्ये कोयता गँग हे आम्हाला माहित होतं,